तारीख 27 जून 2026 शनिवारचा दिवस. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलीस प्रशासनाला एक गुप्त माहितीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. भिवंडीतील एका विशिष्ट काही संशयित लोक आगामी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित साहित्य घेऊन बसले असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता पहाटेच त्या ठिकाणी अचानक धाड टाकली. धाड टाकल्यानंतर पोलिसांना संशयिताकडून परीक्षेचं साहित्य आणि काही प्रश्न संच त्या ठिकाणी मिळाले. भिवंडी पोलिसांनी तातडीनं राज्य परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाचारण केलं आणि जप्त केलेले प्रश्न आणि प्रत्यक्षात 28 जून म्हणजे उद्या रविवारच्या दिवशी परीक्षेसाठी तयार केलेले प्रश्न हे मॅच पडताळणी केली. मॅच होतात का ते पाहिलं आणि अनेक प्रश्न हुबेहूब जुळत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. म्हणजेच पेपर फुटल्याचं अधिकृतपणे या ठिकाणी स्पष्ट झालं. आता या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिके 4 सट जप्त करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ते पण आपण ज्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली ते पण आपण जाणून घेऊ. टीईटी पेपरला धरूनची कारवाई आहे, नेमकी आपली कारवाई आहे. प्रथमतः सर्वांचं स्वागत. यामध्ये कोणगाव पोलीस स्टेशनमध्ये ही आज सकाळी कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये परिमंडळ 2चे DCP श्री पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी TET होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे तर त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने DCP झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला. त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी जो उद्या होणार आहे TETचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले. त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला. त्या 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. त्याचबरोबर इतर वस्तू मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं. त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी त्याचे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं. त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे SOP आहे त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली. त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत. यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते. ते ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये तपासाचं गांभीर्य बघता, प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने यामध्ये एक विशेष तपास पथकाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये तपास पथकाचे हेड म्हणून DCP श्री पवन बनसोड हे आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी 2 ACP आणि 9 PI, API आणि बाकी इतर एक 20 कर्मचारी अशी विशेष तपास पथक नेमलेलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथक रवाना झालेले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि जे निष्पन्न होतील, ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. हे पेपर फक्त भिवंडी किंवा ठाण्यामध्येच विकले गेलेत का बाहेर ऑलरेडी विकून तिकडे आले? आता ह्याच्यामध्ये प्रथमदृष्ट्या आज सकाळी हे झालेलं आहे. शक्यता नाकारता येत नाही आहे. इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल. त्यामुळे तपासामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून हा तपास चालू केलेला आहे. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असेल, कुठे कुठे विक्री केली असेल, या सर्व अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. मुख्य आरोपी फरार आहे.
काय आहे तिघांची नावं आहेत, तिघांची नावं काय आहेत, कुठून आलेले आहेत, कुठल्या राज्यातले आहेत? अच्छा, हे जे आहेत हे सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत. हे एक हरियाणाचा राहणारा आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत. हे एकंदरीत आत्ता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते. मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे. पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता का विकायला आले होते, म्हणजे कोणाच्या हातात पडला होता पेपर? आजचा आमचा जो जे ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे. परंतु यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोणकोणत्या सहभागी होतं, त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे. इथे ज्याला विकायला आले होते त्याची काय माहिती मिळाली का, त्याला ताब्यात? नाही, या ठिकाणी आम्ही गोपनीय बातमीदारातर्फे ही माहिती कळली होती की ते विकायला येणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. कोणाला विकायला आले ते माहीत पडलंय का? कोणाला विकायला आले? नाही, याच्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर. ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली अगदी त्याच पद्धतीनं TATच्या नीटच्या बाबतीत देखील अशाच प्रकारे झालेलं होतं आणि यामध्ये खूप मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं हे रॅकेट देखील उघडकीस येईल अशी अपेक्षा पोलिसांनी देखील व्यक्त केली आहे. संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आणि सखोल तपासासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे होतं असं आता परिषदेच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्या आयुक्त आणि संचालकांनी तसं स्पष्टपणे केलंय. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 4.28 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर 1 आणि पेपर 2 मिळून जवळपास 6 लाखाहून अधिक अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले होते. आता राज्यभरातील 37 शहरामधील 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती. परीक्षा अवघ्या 24 तासावर आल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी आधीच प्रवासाचे नियोजन केले होतं. काहींनी तर गाड्या देखील पकडल्या होत्या, तर काही जण केंद्राच्या शहरात देखील पोहोचले होते. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि नैराश्याचं वातावरण निर्माण झालंय. आता नंतर नवीन तारीख कधी जाहीर होणार? आता नवीन तारीख ज्या पद्धतीनं प्रिया शिंदे जे आहेत या परिषदेच्या अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात TAT परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल आणि ही परीक्षा पुन्हा नव्याने सर्व केंद्रावर घेतली जाईल असं देखील सांगितलं जाते. रोजी डाउनलोड केलेले जुने हॉल तिकीट सांभाळून ठेवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आता तेच वैध राहील की नवीन जारी केले जाईल याबाबत अधिकृत संकेतस्थळावर लवकर सूचना देण्यात येतील असं देखील त्या प्रिया शिंदे यांनी सांगितलंय. फी रिफंड किंवा प्रवासाच्या नुकसानीबाबत शासनाने कोणतीही अधिकृत अजून घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी आता वाट पाहणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता नवीन तारखांच्या अपडेटसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला सतत भेट देण्याचं आवाहन आता करण्यात आलंय.